पण त्यांना लँडलॉर्ड आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग, मोठे टॉवर ह्याच्यात जास्त रस जास्त दिसतो. असावी. A+ वरळीचा नारा दिला आदित्य ठाकरेंनी. आज A+ वरळी कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. नगरसेवक, 2 महापौर, 3 आमदार नव्हे तर 4 आमदार, अशा प्रकारचा हा संच या ठिकाणी असल्या कारणामुळे त्याच्यानंतर देखील वरळी A+ का झाली नाही, माझा असा प्रश्न आदित्यजींना आहे. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. साहजिकच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपली कंबर कसायला सुरुवात केलेली आहे. उमेदवारांनी आपल्या प्रचाराला अप्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. आणि ह्या जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं मुंबईतील महाराष्ट्रातील राजकारण देखील हळूहळू तापायला सुरुवात झालेलं आहे. या वरळी विधानसभेतील वरळी विभागातील स्थानिक आमदार आदित्यजी ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर अधिवेशनात विधानसभेत तिकडे प्रश्न काही उपस्थित केले आणि त्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी दीपक सावंत यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. त्यांचा व्हिडिओ या विभागात दक्षिण मुंबईत व्हायरल झालेला आहे. की हा तिढा सोडवून घ्या, कारण खरोखर त्यांची जर परिस्थिती बघितली आज जसे ते राहत आहेत, ज्या परिस्थितींमध्ये राहतात, मग चाळी असतील, त्या सहज इमारती असतील, पागडीच्या घर असतील, आणि इथे सरकारने लक्ष देणं आणि हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे वाटलं. पण मला आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या विभागाचे ते आमदार आहेत तो वरळी मतदारसंघ आहे. इथे 30 वर्षापासून प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर ही झोपडपट्टी आहे, जी पूर्वी 2000 झोपड्या होत्या, त्या आता वाढून जवळजवळ 3,500-4,000 झालेले आहेत. हे 30 वर्ष ज्याप्रमाणे राहत आहेत आणि नरक यातना सहन करतायत, या 30 वर्षामध्ये नगरसेवक उबाटाचा, त्यानंतर आमदार उबाटाचा 30 वर्षामध्ये, खासदार उबाटाचा, सगळे नगरसेवक, माजी महापौर, हे सगळे यांचे, त्यानंतर 2.5 वर्ष काळामध्ये मुख्यमंत्री आपले पिताश्री, आपण स्वतः पालकमंत्री. म्हणजे जर तुम्हाला जर ठरवलं असतं तुम्ही, तर हे सगळी कामं लगेच करू शकले असते. ज्या प्रकारे दुसऱ्या विभागाच्या लीगल बद्दल तुम्ही चर्चा करता, या इथे पण काही लीगल मुद्दा होता, तो तुम्ही सोडवू शकला असता, पण तुम्ही सोडवला नाही. कारण गरीब माणसाबद्दल तुम्हाला काही कळतही नाही आणि पडली पण नाहीये. सावंत साहेब, काय सांगाल नेमकं? तुम्ही या व्हिडिओबाबत काय सांगताय आणि काय त्याचं विस्तृत सांगाल माहिती? तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय आक्षेप आहे नेमका आदित्य ठाकरेंवरती आपला? कसं आहे की मी लहानाचा मोठा ह्या वरळीत झालो. ह्या वरळीतले अनेक प्रॉब्लेम मी गेल्या 30-40 वर्षात बघत आलो, जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून. आदित्यजी या विभागाचे आमदार आहेत आणि त्यांनी एक प्रश्न विधानसभेत घेतला की सेस बिल्डिंग आणि मोडकळी झालेल्या चाळी आणि लँडलॉर्ड ह्याचे काही लीगल मॅटर होतात आणि त्या लीगल स्टे हा लँडलॉर्डच्या काही लॉबीमार्फत होतो आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मला फक्त आदित्यजींना विचारायचं आहे की जर तुम्ही अख्ख्या मुंबईबद्दल असा विचार करता, हा चांगला विचार आहे, पण मग तुमच्या विधानसभेमध्ये जिथून तुम्ही निवडून येतात, जे लोक तुम्हाला निवडून देतात, ते जवळजवळ 10 एकरचा प्लॉट आहे आणि जवळजवळ 3-3.5 हजार झोपड्या आहेत आणि ते नरक यातना सहन करतायत गेले अनेक वर्ष. आणि ते दया याचना करतायत लोकांकडे की कोणीतरी आमचं घर करेल, कोणाला तरी दया माया येईल आणि ते आमचं घर होईल आणि आम्ही आनंदी राहू. पण त्या गोष्टीकडे आदित्यजींना लक्ष द्यायला वेळ नाही. पण त्यांना लँडलॉर्ड आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग, मोठे टॉवर ह्याच्यात जास्त रस जास्त दिसतो आहे. त्यामुळे वाईट वाटलं, म्हणून मी अशी इंटरव्ह्यू दिली होती की हे बरोबर नाही आहे. जर लीगल मॅटर, ह्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरचा लीगल मॅटर होता, स्टे आला होता, तर 10 एकरचा प्लॉट होता, तुम्ही आमदार होता, SRA मार्फत हा स्टे, SRA मार्फत रिडेव्हलपमेंट चालू होती, त्याच्यावर स्टे आला होता. काही 2 एकर जागेवर स्टे आला असेल, बाकीच्या जागेवर SRAला आणि बिल्डरला घेऊन तुम्ही बसू शकत होता, त्यातनं मार्ग काढू शकत होता. ही जी लोकांची पिळवणूक होते गेले 30 वर्षापासून, ह्याच्यावर मार्ग निघू शकला असताना. आणि कसं आहे, नगरसेवक तुमचेच, आमदार तुमचे, आमदार तर 4 तुमचे. म्हणजे आज कोणीतरी आमच्या नेत्यांनी सांगितलं, तुम्ही म्हणताय 3-3 आमदार कसे? 3 नाही 4, कारण उद्धवजी पण आमदार आहेत ना MLCचे. म्हणजे शिंदेसाहेब, अहिरसाहेब, स्वतः आदित्यसाहेब आणि उद्धवजी, 4 आमदार एका विभागाला. तरीसुद्धा 10 एकरचा प्लॉट गेले 30 वर्ष अडकून पडला आहे आणि त्याच बिल्डरला LOI दरवर्षी साईन करून मिळतो. कोणाच्या मर्जीने? बरं, एवढे लोक तुमच्याकडे आहेत, तुम्ही काहीतरी त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि ते तुम्हाला विचारणा पण करतात.
तर हे योग्य नाही. म्हणजे उच्चस्तरीय लोकांसाठी वेगळा न्याय आणि गरिबांसाठी वेगळा, हे बरोबर नाही असं वाटतं मला. त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि विधानसभेत असे प्रश्न अजूनही 3 दिवस आहेत मला वाटतं. सद्बुद्धी सुचली साहेबांना तर घेतील कदाचित ह्या रिडेव्हलपमेंटचा सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरच्या. प्रकारे दीपकजींनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धवजी आपला आदित्यजींनी जे प्रश्न मांडला, मला म्हणायचं आहे की त्यांनी एक विषय सांगितला की काही राजकीय दबाव येत आहेत म्हणून काय बोलतं आपण म्हाडामध्ये काहीतरी राजकीय दबाव येऊन लॉटरी केली जाते. पण त्यांना आठवत असेल जर पहिल्या फेजचं ज्यावेळेला लॉटरी झाली त्यावेळेला कोणाचा दबाव होता, काय होता, आणि 22 मजल्याची बिल्डिंग ही 42 मजल्याची बिल्डिंग कशी झाली, त्याच्यासाठी काय बोलतं लोकांनी त्यांना प्रश्न विचारले होते पण त्यांनी काय त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. आणि ज्या वेळेला ही 42 माळ्याची बिल्डिंग झाली तिकडचे रहिवासी कसे तरी ते म्हाडानी आणि टाटानी मिळून कुठल्या म्हणजे प्रयत्न करून ते बिल्डिंगा खाली करून आणि त्याच्यानंतर ते बांधकामाला सुरुवात केली ते त्यांना त्यांचंच माहीत आहे. आणि आज जर अशी परिस्थिती आहे की लोकांना भ्रमित करून ठेवलेलं आहे आमदारांनी की हे करू नका, ते करू नका, खाली करू नका, अशा पद्धतीत हे काम खूप लांबवत चाललं. ज्या प्रकारे दीपकजींनी सांगितलं प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये लोकांना जसं भ्रमित करून ठेवलं आणि आज 30 वर्षाची दुर्गती या प्रेमनगर सिद्धार्थनगरची झालेली आहे. त्याचप्रमाणे बिर्डी चाळीतला हा प्रकल्प वेगळा डिशिरूल करून आमच्या देवाभाऊंनी त्या ठिकाणी अंमलात आणला आणि ते कामाला सुरुवात केली आणि त्या कामाला चालना मिळाली आणि 500च्या वरती लोकांना घरंही देखील मिळाली. आता ते घर बघितल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण आपल्या मालकी हक्काच्या घरात जायला पाहिजे. म्हणून लोकांनी भारतीय जनता पार्टी, कारण इकडचे आमदार ते लापत आहेत, त्यांचा कार्यालय गेल्या 5 वर्षामध्ये नव्हता. आता भारतीय जनता पार्टीने प्रेशराईज केला, मुद्दे उचलले तर त्यांनी एक कार्यालय उघडला. पण या कार्यालयाला माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं पाऊ देखील लागलं नसेल, कारण ते कार्यालय नेहमी बंदच असतो, तिथे कोणच नसतो. म्हणून 2 आमदार विधान परिषदेतले या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये केलेले आहेत की लोकांची कामं ह्यांच्यामार्फत व्हावं, पण त्याचंही काही दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे वरळी बिर्डी चाळीतले रहिवासी येऊन आपली व्यथा मांडायला लागले तर आमचे नेते त्या व्यथाला मान देऊन त्यांचे ॲप्लिकेशन्स घेऊन आम्ही म्हाडा अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. माननीय किरण शेलारजी आमचे वरळीतले नेते, त्यांनी त्यांच्यामार्फत आम्ही बोरीकर साहेबांना भेटलो, त्यांना पत्र दिला. तर तिथून आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही जर 3 बिल्डिंग एकत्र येत असाल आणि 240 लोकांची एक कन्सल्ट टाईप आम्हाला देत असाल की 340 लोक ज्या वेळेला आम्ही तुम्हाला इंटिमेशन देऊ 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही रूम आपलं भाडं घेऊन खाली कराल तर आम्ही लॉटरी करायला तयार आहोत. ह्या पद्धतीत आम्ही हे सगळ्या लोकांना ज्यांना लॉटरी झाली ते एकदम स्मूथपणे मार्गी लावलं, कारण ह्याच्यामध्ये आमचा काही रस नव्हता, पण आम्हाला लोकांसाठी काम करायचं होता. पण बाकीच्या लोकांना नुसतं लोकांना भ्रमित करून ठेवायचं आहे आणि काम करून द्यायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला इथे स्थानिक लोकांनी मागणी केली की आम्हाला एखादा पार्किंगची व्यवस्था करून भेटली पाहिजे, त्यावेळेला आदित्य ठाकरेजींनी काहीच प्रयत्न केले नाही किंवा 2 विधान परिषदेतले नेत्यांनी पण काही प्रयत्न केले नाही. त्याच्यानंतर लोढाजी ज्या वेळेला परत आमची सत्ता आली, एकनाथजी मुख्यमंत्री झाले आणि लोढाजी आमचे सहपालकमंत्री झाले आणि त्यांच्याजवळ हा प्रश्न गेला. त्यांनी जयस्वाल साहेबांना भेटून ह्याच्यात तरतूद करून जे काय DC रूलमध्ये जे काय बसत असेल त्याप्रमाणे करून प्रत्येक घराला एक पार्किंग करून घेतली. तर काम करणारा कार्यकर्ता किंवा काम करणाऱ्या नेत्याची इच्छाशक्ती असावी. A+ वरळीचा नारा दिला आदित्य ठाकरेंनी. आज A+ वरळी कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. आज जे A+ वरळीच्या नावाखाली यांनी फंड वापरला, एक तुम्हाला माहीत असेल रखंगी चौकचा पुढे रेसकोर्सला रस्ता जातो महालक्ष्मी ब्रिजला, तिथे एक सायकलिंग ट्रॅक बनवला होता. त्या ट्रॅकवरती आज तुम्ही जाऊन बघितलं तर ते ह्यांचेच शिवसैनिकांचेच उभाट्याचेच लोकांचे ट्रक तिकडे उभे राहतात, डंपर्स उभे राहतात. आणि ते काय झालं ते सायकलिंग ट्रॅकचं, त्याच्यावरती कुठलाही आक्षेप नाही. जर 6 नगरसेवक, 2 महापौर, 3 आमदार नव्हे तर 4 आमदार अशा प्रकारचा हा संच या ठिकाणी असल्या कारणामुळे त्याच्यानंतर देखील वरळी A+ का झाली नाही, माझा असा प्रश्न आदित्यजींना आहे. आणि हे लोकांची दिशाभूल करणं त्यांनी बंद करावा, लोकांसाठी काम करावा. अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देवाभाऊ बसले आहेत, बाकीचे नेते बसले आहेत, पण तुम्ही ज्या मतदारसंघामधून निवडून जाता त्या मतदारसंघाला तुम्ही एवढा पाठी का टाकताय असा प्रश्न आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला नक्कीच विचारू आणि त्याचं उत्तर तुम्ही मीडियासमोर द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. सावंत साहेब, बऱ्याचदा पाहायला मिळतं, एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक नेहमीच प्रश्न पडतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ठाकरे गट ह्यांचा वाद कुठेतरी टोकाला जातो आहे. बऱ्याच टीका, आरोप, प्रत्यारोप हे सतत लोकांना पाहायला मिळतात. काय सांगताय, हे कधी थांबणार आहे?
कसं आहे शिंदेसाहेब, तुम्ही पण आहे ना ह्याच वरळीतले आहात. ही वरळी गेल्या 30 वर्षात कशी बदलत राहिली का तशीच राहिली हे तुम्ही पाहिलं. कसं आहे बघा, आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना की सत्ता सत्ता सत्ता, सत्ता कशासाठी, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. सत्ता स्वतःसाठी नाही. सत्ता जर मला देवाने काहीतरी दिलं तर त्यापासून त्या पदाचा उपयोग करून त्या एरियाचा विकास कसा होईल याच्यासाठी. म्हणजे आता आम्ही सारखं म्हणतो ना की प्रेमनगर सिद्धार्थनगर कधी होणार. अरे पण हे झटकन होणारं काम आहे, ह्याला काही अडचण नाही आहे, पटकन होणार आहे. मला सांगा, जर कसं आहे ना, एक विजन लागतं, नेत्याकडे विजन लागतं. मला सांगा, जर तुम्ही आजकाल आहे ना जे आपण बोलतो ना ते गुगल आणि ChatGPTवर तुम्ही पटकन ओपन करून बघू शकता. या बिडळी चाळी मी हे बघतो ना, ह्या बिडळी चाळीचा विकास हे म्हणतात आम्ही केला उभाटाने. अरे पण तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करा ना, कोणाच्या काळामध्ये देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये हा प्रस्ताव आला. सर्वात महत्त्वाचा विषय आहे ना की 160चे 500 कार्पेट हा कुठल्याच DC रूलमध्ये नव्हता. म्हणजे स्लमला एक वेगळा DC रूल आहे, चाळींना वेगळा DC रूल आहे, क्लस्टरला वेगळा DC रूल आहे. तसंच ह्यांना बिडळी चाळीसाठी नव्हता. त्यांनी स्वतः एक DC रूल बनवला की मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहायला पाहिजे, मुंबईत राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी हा वेगळा DC रूल बनवून हा करून आणला. हे डोळ्याने दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे ज्याला विजन होतं त्यांनी विजन दाखवलं आणि त्यांनी बिल्डिंग बांधल्या आणि बिल्डिंग लोक राहायला गेले. अजून आता वरळी सीफेस जो प्रमाण बनवला, हा तुम्ही ChatGPTवर चेक करा की हा प्रस्ताव कधी आला. गुगलवर चेक करा. हा प्रस्ताव हा आमच्या म्हणजे आला आहे कधी आधीच, पण तो प्रस्ताव येऊन नुसता नाही, अंमलात कधी आणला. तो अंमलात देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हाच आला. मेट्रोचा प्रस्ताव तर कधीच आहे, पण ह्यांच्या 2.5 वर्ष ज्यावेळेस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ते बंद करून ठेवलं. त्यांची कारणं त्यांना माहिती. पण तो जो बोजा पडला सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर, तो आता आपण देतो आहे, आपल्याला कळत नाही. तो कोणाकोणाच्या 500-1000 जात असेल, पण तो पडला ना. आज जी मेट्रो आपण सगळेजण वापरतो आहे ही कदाचित आपण 2.5 वर्षापूर्वी वापरू शकलो असतो, नाही झाला. अटल सेतू तुम्ही चेक करा, 70 साली त्याचा प्रस्ताव आलेला आहे अटल सेतूचा. व कामाला मार्गी कधी लागला, देवेंद्रजी. लोकांना दिसतं आहे आणि जे दिसतं आहे ना, म्हणून आम्ही ओरडून सांगतो आहे की हे आम्ही केलं आहे. ह्याच्यावर खोटारडेपणा कोणी करू नका की आम्ही केलं आहे म्हणून. तुम्ही नाहीच केलेलं आहे, सत्य आहे ते, आणि ते पेपरवर आहे. आणि हा वाद जोपर्यंत आम्ही वरळी ताब्यात घेत नाही तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. नमस्कार, मेरा नाम अर्जुन यादव, वार्ड अध्यक्ष 196 वर्ली विधानसभा। आदित्य ठाकरे जी जो प्रश्न उठाए थे विधानसभा में, ठीक है, वो उठाए थे कि जो क्लस्टर का मुद्दा, बट बीड़ी चौल का जो पूर्व मिशन का काम जो हमारे देवा भाव के माध्यम से जो हुए हैं वो सभी जानते हैं, गूगल पे है, जैसे दीपक भाई बोले, सभी जगह मतलब प्रूफ के साथ है। उसके बाद अगर 40 का 160 के जगह पे 500 जगह का देने काम किया है तो कोई है तो वो देवा भाव किया है। और अगर आपका 3 या 4 आमदार, 6 नगर सेवक वर्ली के जो हमारे मतदार भाई बहन है आपको मतदान किए, लेकिन उनका मतदान करने के बाद कुछ भी अगर प्रश्न आते हैं तो किनके पास जाएंगे? तो आपके पास जाएंगे। आपको समय नहीं है। आप अगर वर्ली में आप 100 आदमी से पूछेंगे तो मुझे लग रहा है 98 आदमी आपको बोलेंगे कि आमदार साहब कभी दिखते नहीं हैं, तो काम कैसे होगा? आप बोल रहे हैं कि A+ वर्ली में आपके आप ये 6वां साल है, इससे पहले आपका 6 से नगर सेवक है। यहाँ पे एक आईसू के लिए कितने साल से ये पेंडिंग है, आप उस पर ध्यान नहीं है, हुआ नहीं है। अभी हमारे किरण सलार जी, उस दिन अमीर साडम जी मुंबई अध्यक्ष आश्वासन दिए और बहुत जल्दी हो भी सकते हैं। दूसरी बात है कि आप पब्लिक और आपके माध्यम से मैं कहना चाहूँगा कि A+ वर्ली का अगर काम किए हैं तो देवा भाव ने किए हैं। दूसरी बात, आपके 4 आमदार, 6 नगर सेवक और वर्ली प्रेम नगर सिद्धार्थ नगर जो है, अगर आप कभी, मेरा रिक्वेस्ट है उनसे, कभी बारिश के समय में
अगर आप एक बार अपने कार्यकर्ता के साथ एक बार राउंड मार के आइए, हकीकत तब मालूम पड़ेगा कि वो लोग किस स्थिति में रहते हैं। मतलब आप अगर जाएंगे तो वहाँ पे गटर और ये वो, तो मैं यही रिक्वेस्ट करूँगा मतलब आदित्य ठाकरे जी से, उस पर ध्यान दिए, ना कि मतलब हमारे पास तो गिनाने के लिए मतलब गिनते जाएंगे तो कम से कम 20 मिनट चले जाएंगे। लेकिन मैं आपसे यही अपेक्षित कर दूँगा आदित्य जी से कि आप एक बार वहाँ पे राउंड मारिए और वर्ली के लिए, हमारे वर्ली भाई बहन को लिए कुछ ऐसा विकास का काम करके दिखाइए जो आप भी बोल सके कि हमने ये काम किया है। मतलब जब नंबर आएगी गिनाने के बाद, आपके पास कोई मुद्दा रहेगा, एक काम हमने किया है। मैं यही कहूँगा। धन्यवाद। मित्रांनो, हे उत्तम लोकशाहीचं लक्षण आहे। सत्ताधारी पक्षाने विरोधकांवरती किंवा विरोधकाने सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांच्या चुका दाखवल्या पाहिजेत। हे एक उत्तम लोकशाहीचं लक्षण आहे। एकतर्फी कुठेही न्याय होत नसतो। जर लोकशाहीच्या मार्गातून किंवा ह्या आरोप प्रत्यारोपांच्या मार्गातून जर लोकांची, जनतेची कामं होत असतील तर हे आरोप प्रत्यारोप गैर नाही आहेत असं देखील आपण म्हणू शकतो। भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा वरळी विभागातून आदित्य ठाकरेंसाठी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांच्या कामावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आदित्य ठाकरेंच्या प्रतिनिधींनी किंवा स्वतः आदित्य ठाकरेंनी या विषयाची, या प्रश्नांची उत्तरं देणं, समर्पक उत्तरं देणं आवश्यक आहे। कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा, मुंबईचा। मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका।